जय हिंद. विद्यार्थी मित्रांनो, NDA-2 नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे आणि या नोटिफिकेशनमध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत याचं आज आपण विश्लेषण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टोटल जर व्हॅकन्सी बघितल्या तर 394 तुम्हाला व्हॅकन्सीज त्या ठिकाणी दिसणार आहेत. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्ससाठी. जर आपण व्हॅकन्सीचाच विचार केला तर त्या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये आर्मी विंग आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे. यामध्ये मेल व्हॅकन्सीज 198 आहेत आणि फिमेल व्हॅकन्सीज 10 आहेत. टोटल 208 व्हॅकन्सीज ह्या आर्मी विंगमध्ये आहेत आणि नेव्हीमध्ये 37 व्हॅकन्सीज आणि 5 व्हॅकन्सीज फॉर फिमेल. तर टोटली तुम्हाला त्या ठिकाणी 42 व्हॅकन्सीज आहेत. आणि जर आपण समजा त्या ठिकाणी विचार केला की एअरफोर्समध्ये, तर एअरफोर्सच्या फ्लाईंग ब्रँचमध्ये 90 व्हॅकन्सीज आणि ओन्ली 2 व्हॅकन्सीज फिमेलसाठी, फक्त 2 व्हॅकन्सी आहेत. ग्राउंड ड्युटीजसाठी 16 व्हॅकन्सीज आणि 2 व्हॅकन्सीज त्या ठिकाणी फिमेलसाठी आहेत. ग्राउंड ड्युटीज नॉन टेक्निकलसाठी त्या ठिकाणी 8+2 10 व्हॅकन्सीज आणि नॅव्हल कॅडेट 10+2 कॅडेट्स एंट्री जी आहे त्यामध्ये स्पेशली 21 मेल व्हॅकन्सीज अँड 3 व्हॅकन्सीज फॉर गर्ल्स. टोटल व्हॅकन्सीज बॉईजसाठी ज्या आहेत त्या 370 अँड फिमेलसाठी ज्या व्हॅकन्सीज आहेत त्या 24 व्हॅकन्सीज आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फिमेलसाठी व्हॅकन्सीज कमी आहेत, परंतु खूप साऱ्या विद्यार्थिनी त्या ठिकाणी NDAची एक्झाम ह्या ट्राय करत असतात. आता जर आपण बघितलं तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये टोटल व्हॅकन्सी ज्या आहेत, टोटल गर्ल्ससाठी टोटल व्हॅकन्सी ज्या आहेत त्या 24 आहेत. 24 व्हॅकन्सीज ह्या टोटल आहेत गर्ल्ससाठी, फिमेलसाठी. आणि ज्या मेल व्हॅकन्सीज आहेत 370 ह्या मेलच्या व्हॅकन्सीज आहेत. आणि जर आपण बघितलं की टोटल व्हॅकन्सीज बघितल्या, आता आपण बघितलं की बर्थ डेट, हायपोथेटिकल कंडिशन घ्या की 12 जुलै 2010मध्ये तुमचा बर्थ डेट आहे किंवा तुमचा बर्थ त्या ठिकाणी झालेला आहे. ऑलमोस्ट या विद्यार्थ्याला एक 3 to 4 अटेम्प्ट त्या ठिकाणी येतील. म्हणूनच ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की माझं एज किती बसतं आहे आणि मला नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती येतात, तर त्यासाठी त्यांनी कमेंटमध्ये तुमचं एज टाकावं किंवा बर्थ डेट विचारावे. आमची टीम जी आहे तर तुम्हाला